वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने मालाड लिंक रोडवर मीठ चौकीजवळ उड्डाणपुलाचं काम सुरू केल्याची माहिती आहे। मात्र या पुलावरून वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे। दोन्ही बाजूला हाईट बॅरियर लावण्यात आले आणि मालवणीकडून स्टेशन गोरेगाव जाण्यासाठी उड्डाणपूल तयार होतोय, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे अशी ही माहिती। मालाडमधून आपण ही बातमी पाहतो आणि आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबई महानगरपालिकेतर्फे मालाड पश्चिम लिंक रोड या मीठ चौकीच्या भागात आता उड्डाणपुलाचं काम महानगरपालिकेच्या तर्फे काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र नागरिकांमध्ये आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की जे पूल आहे त्या पूलवरून हे जे गाड्या आहेत ते जाऊ शकतात का नाही, याकरिता महानगरपालिकेने एक ब्रिजचे जे काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात इथे लिंक रोड या भागात होतो। आपण पाहू शकतात की हे मीठ चौकीचा जे भाग आहे, या मीठ चौकी ते लिंक रोड आणि बोरिवलीला जाणारा मार्ग, दुसरीकडे गोरेगावचा जाण्याचा मार्ग आहे, तिसरीकडे मालवणीला जाण्याचा मार्ग आहे, तर चौथीकडे स्टेशनचा मार्ग आहे। आपण पाहू शकतात की मालवणी ते स्टेशन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी हे होतो। याकरिताच महानगरपालिकेने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठीच हा पुलाचा काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र लोकांमध्ये आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की इथून अवजड वाहन जाऊ शकतात की नाही। महानगरपालिकेने दिलेली माहिती अनुसार या उड्डाणपूलवरून दुचाकी व 3 चाकी आणि 4 चाकीच वाहने जाऊ शकतात, ज्यामध्ये रिक्षा आल्या व दुचाकी बाईक असो किंवा मग कार असो, या व्यतिरिक्त दुसऱ्या अवजड वाहने जाऊ शकत नाही। दुसरीकडे अजूनही काम बाकी आहे, जे भाग आहे गोरेगावचा तेही इथून सुरू होणार आहे। नागरिकांकरिता जे अवजड वाहन आहे ते जाऊ शकत नाही। मात्र अवजड वाहन जर नाही गेले तर प्रश्न असाही निर्माण होत आहे की ट्रॅफिकचा प्रश्न, जी समस्या आहे ते सोडतील का? कॅमेरा पर्सन सुरेंद्र साहेब, पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।